हॅलो फ्रेंड्स, मी विनीत विटाळे. आपल्या मराठी माणसानं कामाच्या बाबतीत बरंच काही शिकलं पाहिजे. कारण की आजकाल मराठीचे लोक खूप मागे पडायला लागलेत आणि त्यांना कामधंदे काही भेटेना ना. आणि दुसरी गोष्ट, ते काम व्यवस्थित बरोबर करत नाही आणि कामाचं त्यांना काहीच असं अनुभव नाही, काहीच कला नाही त्यांच्या मागे. तर त्यांना असं काही कलर कामामध्ये काही माहिती नाही, काम व्यवस्थित करत नाही. म्हणून यांना आज मराठी माणूसच त्यांना मराठी माणसाचंच होत नाही आणि मराठी माणूस त्यांना काम देत नाही. हे कामं कशा प्रकारे केले जाते, कशाने हे किती छान क्वालिटीचे कामं केलेली आहेत. पण मराठी माणूस असं व्हिडिओ माझं बघत नाही की व्हिडिओमध्ये काहीतरी असं बघण्यासारखं आहे की मी व्हिडिओ टाकत राहतो नेहमी याच्यासाठी टाकतो की मराठी माणसाला पोचलं पाहिजे नाही माझा व्हिडिओ आणि त्यानं कामं माझं बघितलं पाहिजे की कशा प्रकारानं कामं करते कशा नाही. की व्हिडिओमध्ये बरंच काय असं मी दाखवतो व्हिडिओमध्ये की छोट्या गोष्टी पण कसे बारीक कामं करतात, कसे नाही. आता बरंच हिंदी लोक कामं करतात माझ्यासोबत, पण त्यांच्यासोबत काम करायचा मला अनुभव झालेला आहे आणि बरंच काही मला शिकण्यात आलेलं आहे की आपले मराठी माणूस एक पण नाही आहे. मराठी माणसाला कामच जमत नाही, तर कशामुळं मागं चालला मराठी माणूस? कशामुळं? पण पिणं खाणं, दारू पितो, वाया जातो असं त्याच्यामध्ये वगैरे कामं करतो. कसं अर्ध सोडपकड तर त्यांना ते कामच त्यांना येत नाही. तर इथले मराठी माणसाला काम देत नाही. तर ह्याचं हेच कारण आहे की मला तर असं वाटतं की मराठी माणसानं जागरूक झालं पाहिजे, व्यवस्थित काम केलं पाहिजे. आणि कामामध्ये असं काय होतं की कामामध्ये दारू पितात आणि काम बरोबर करत नाही, व्यवस्थित करत नाही. म्हणून त्यांच्यासाठी दुसरे पण लोक हे होते, त्यांचा मूड खराब होतो, त्यांना कामच भेटत नाही. असं आहे, काय सांगा. तर मराठी माणसांना जागृत झालं पाहिजे आणि कामं इमानदारीने केली पाहिजे. मेहनत करा, तुम्ही कष्ट करा, तुम्हाला फळ निश्चित भेटेल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काळीची डिझाईन छान वाटतं. किती सुंदर बंगला, स्पेस. मला मराठी माणूस हारला नाही पाहिजे, कामामध्ये हार नाही मानायची. कामामध्ये हार कोणत्याच गोष्टीला हार नाही मानायची. बारीक छोटे कामं जे असतात त्याच्यानं बारकीनं लक्ष राहू द्यायचं की काम इतकं फिनिशिंग येतं बघा, किती छान फिनिशिंग आलेली कामाची. आणि मराठी माणसाला सपोर्ट केलं पाहिजे. कारण की तुम्ही मला सपोर्ट करशाल तर तुम्हाला मी बरंच काही तुम्हाला व्हिडिओ दाखवेन की जर खरंच काही काम कसं केलं जातं, काय केलं जातं.